भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ओई मातेची पूजा करतात ह्या बायका. स्वतःच बनवतात, एका स्त्रीचा चेहरा वाटेल असं चित्र काढतात. आजकाल तर बाहेरूनच आयतं चित्र आणतात. पूर्वी स्वतःच हाताने चित्र काढत असत, त्याला घागरा नेसवून मोठे मोठे हात लावत असत, एवढे मोठे मोठे. आणि मग त्याच्यासमोर हात जोडून ही म्हातारी म्हणते, हे माते, मला नातू दे, माझ्या घरात सुख राहू दे. तूच लिंपलस, तूच पोतलस, त्या ठिकाणाला चिखलाने लिंपत होतीस, आणि तूच बनवलीस ती मूर्ती, तूच उभं केलंस ते सगळं, आणि मग तिच्यासमोरच तू पदर पसरतेस की तू माझं रक्षण कर. तिच्याकडे नातू मागतेस, तेव्हा अक्कल कुठे जाते? परमात्मा म्हणतात, जाटी पूजे पीपल पूजे और सिर तुलसा के हो और दूध पूत में खैर राखिए नो पूजू हो. तो ही तर कमालच झाली. म्हणतायत जँडीची पूजा, पिंपळाची पूजा आणि तुळशीची पूजा, आणि मग यांच्या पुढे हात जोडून म्हणतायत की आमच्या दूध दुभत्याचं रक्षण कर. हे आधी स्वतःचं तर रक्षण करू देत. हे पिंपळ आणि हे तुळशीला, यांना बकरी खाते. तर परमात्मा म्हणतात की आपण यांनाही देव मानलं, पण देवाला देव नाही मानलं. कमालच झाली. आता परमेश्वर कबीरजी आपल्याला आठवण करून देतात, जसं तुम्हाला रात्रीच्या वेळी सत्संग ऐकवला होता, त्यात सांगितलं होतं की ते परमात्मा सतलोकातून चालत येतात, गती करून येतात. ते वरती राहतात तिसऱ्या लोकात, मुक्तिधामात, सतलोकात. एक तर हा काळाचा मृत्यूलोक आहे, 21 ब्रह्मांडांचं क्षेत्र आहे, आणि याला क्षरपुरुषही म्हणतात, त्याला ब्रह्मसुद्धा म्हणतात, जे श्री ब्रह्माजी, विष्णूजी, महेशजी यांचे पूज्य पिता आहेत. आणि दुसरा लोक जो आहे तो 7 शंख ब्रह्मांडांचं क्षेत्र आहे, अक्षर पुरुषाचं आहे, परब्रह्मचं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात 16व्या श्लोकात क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष असे 2 प्रभू सांगितले आहेत. आणि 17व्यात म्हणतात की उत्तम पुरुष तू अन्य आहे. वास्तवात श्रेष्ठ पुरुष जो परमात्मा तो या दोघांहून अन्य आहे. तर तो त्या तिसऱ्या लोकात, सतलोकात राहतो. तिथून तो गतीने, विजेच्या वेगाने क्षणार्धात इथे येतो. नानक साहेबजी म्हणतात, नीच जात परदेसी मेरा छन आवे छन जावे बे. की एका क्षणी पृथ्वीवर आणि पुढच्या क्षणी सतलोकात गेलेला दिसतो तो. नीच जात, ज्याला तुम्ही विणकर म्हणता, तो पूर्ण परमात्मा आहे, तो परदेशी. तिथून तो सचखंडातून गती करून येतो, आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो, आणि मग त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करतो. ह्याच आपल्या महिम्याप्रमाणे, आपल्या गुणांच्या आधारे ज्याविषयी सद्ग्रंथ सांगतात, ते परमात्मा आदरणीय गरीबदास साहेबांना भेटले होते. गाव चुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणामधले. आणि त्या चांगल्या आत्म्याला, त्या नेक आत्म्याला जसे ते चांगल्या आत्म्यांना भेटतात, वेदांमध्ये असंही प्रमाण दिले की ज्याप्रमाणे आकाशातील वीज एखाद्या विशिष्ट धातूवरच पडते, अन्य ठिकाणी नाही, तसंच ते परमात्मा चांगल्या आत्म्यांकडेच आकर्षित होतात. आपल्यासारख्या अडाण्यांकडे येऊन ते काय करणार, जे ऐकतील पण आचरणात आणणार नाहीत. जसं 64 लाख शिष्य झाले होते परमात्मा कबीरजींचे, जेव्हा ते परमात्मा बनारसला एका विणकराच्या रूपात राहत होते, तेव्हा त्यांना इतकं सुख दिलं होतं की विचारही करू शकत नसतील. ह्या ईश्वराच्या कृपेने त्यांना नामस्मरणामुळे मोठा लाभ झाला होता. आणि मग परमात्म्याने परीक्षा घेतली होती की भगवंताला हे कसे जाणतात, केवळ सुखांना परमेश्वर मानत आहेत की माझ्या खऱ्या रूपाशी त्यांचा परिचय आहे. तर सगळे पळून गेले होते भगवंतांना सोडून. ती सांगेन कथा, वेळ येईल तेव्हा. ते परमेश्वर गरीबदास साहेबजींना भेटले होते, त्या चांगल्या आत्म्याला. तेव्हा ते 10 वर्षांचे होते गरीबदास साहेबजी.
शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता जाट परिवारातील गरीबदासजींचा. 10 वर्षांचं मूल आपल्या शेतात गायींना चारत होतं. तिथं गोपाळ बनून गेले होते. तिथून परमात्मा त्यांच्या आत्म्याला सचखंडात घेऊन गेले होते. तो मुलगा मृत झाला होता. त्याचं शरीर अचेतन झालं होतं. गावकरी त्याला गावात घेऊन आले होते. अंतिम संस्कारांची तयारी करत होते. 5-6 तास लागले होते ह्या सगळ्या प्रोसेसला. परमात्मा त्या आत्म्याला वरती घेऊन गेले. गरीबदासजींच्या आत्म्याला ब्रह्मलोक दाखवला, विष्णुलोक, शिवलोक, धर्मराजाचा लोक, दुर्गाचा लोक, ब्रह्मलोक, आणि मग जिथे तो काळ 1,00,000 जीवांना खातो ते स्थान दाखवलं. मग सचखंडला घेऊन गेले. तिथे परमात्म्याने आपलं सत्यरूप दाखवलं आणि मग त्या प्रिय आत्म्याला परत आणून सोडलं. मग त्या गरीबदास साहेबजींनी त्या परमात्म्याच्या महिम्याचं ॲफिडेव्हिट दिलं. अमृतवाणीनं ते बोलले. परमात्म्याने ते ज्ञान फीड केलं होतं गरीबदास साहेबजींच्या अंतर्मनात. आता जसं की आपण ऐकलं की त्या परमेश्वराने कसे कसे चमत्कार करून दाखवले जे भगवंतच करू शकतात, परंतु तरी सुद्धा आपण त्यांना परमात्मा मानलं नाही, परमात्मा म्हणून त्यांचा स्वीकार केला नाही, म्हणूनच आपण भटकत आहोत. ते परमात्मा ज्ञान देण्याच्या उद्देशानं इथं येतात आणि असं सांगतात की तुम्ही हिंदू आणि मुसलमान दोन नाही आहेत. शीख आणि ईसाई हे भिन्न नाही आहेत. तुम्ही माझी मुलं आहात. तुम्ही माझ्या प्राप्तीसाठी वेगवेगळे वाटले गेले आहात. आज मी तुमच्या समक्ष उभा आहे. मी तुमचा भगवंत आहे. तुम्ही माझी मुलं आहात. मी तुमचा पिता आहे. पण हे काळाचे दूत आपली इतकी दिशाभूल करतात. आपल्या परमात्म्याला साक्षात समोर उभा असूनही ओळखू शकत नाहीत. एवढे आपण अबोध होऊन जातो. आता काय सांगतायत भगवान कबीर परमेश्वर जी? मैं रोवत हूं सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे. कह कबीर हमरे वियोग को, समझ ना सकता कोई. गोता मारूं स्वर्ग में, जा बैठूं पाताले. कह कबीर ढूंढता फिरूं मैं अपने हीरे मोती लाल. तुम्ही हिरे मोती आणि लाल आहात त्या परमात्म्याचे. हे पुण्यात्म्यांनो, तुम्हालाच शोधत आहेत परमेश्वर. आता जसं हे ज्ञानगंगा नावाचं पुस्तक तुमच्यापर्यंत पोचवलं परमात्म्याने आणि ते आपण वाचून तुम्ही खेचले जात आहात. कारण हा दास जो आहे त्या कबीर परमात्म्याचा असं समजा की जसे भंगारवाले असतात ना, भंगारवाले, आणि ते आपल्या नोकरांना पाठवतात रस्त्यावर की बाबा हा घेऊन जा चुंबक. ते काय करतात, लोखंड आणून भंगारवाल्याला देतात. भंगारवाला त्याचं वजन करून त्याच्या हिशेबाने त्यांना पैसे देतो, त्यांचा पगार. तर ते काय करतात, चुंबक बरोबर ठेवतात आणि त्या चुंबकाला दोरीने बांधून तो जमिनीला घासत ओढत नेतात. जे लोखंडाचे कण असतात ते त्याला चिकटतात आणि ते काढून त्यांना ते आपल्या झोळीमध्ये ठेवतात आणि जे कंकर दगड असतात ते खालीच राहतात. मग ते लोखंडाचे कण जे मातीतच राहिले असते, पडून राहिले असते, त्यांचं अस्तित्व नष्ट झालं असतं, ते परत आले कुठे, कारागिराकडे. त्यांनी मग त्यापासून पुन्हा एखादी नवीन वस्तू, जसं एखादा चमचा तयार केला, किती छान अवजार बनवलं, म्हणजे त्यांचा सदुपयोग झाला. तसंच आपणही ह्या संसाररूपी दगडांमधले लोखंडाचे कण होतात, स्टीलचे कण होतात, परमात्म्याचे हंस होतात. आणि ह्या परमात्म्याने हे चुंबक फेकलं सगळीकडे आणि आपण त्याला चिकटून येत आहात आणि आता तुमचं नवीन जीवन सुरू होईल. तर गरीबदास साहेबजींनी परमात्म्याची ओळख पटल्यानंतर प्रभूचा महिमा एक कलमतोड वर्णन केलं आहे. कबीर परमेश्वरजींचा महिमा सांगताना गरीबदासजी म्हणतात की ते कशा प्रकारे आम्हाला समजावून सांगत असत. हिंदू आणि मुसलमानांना समजावून सांगत असत की तुम्ही चुकीची साधना करत आहात. आता परमात्मा काझी मुल्ला जे मुसलमान धर्माचा विपर्यास करणारे होते त्यांना सांगत असत, आणि इकडे पंडित, ब्राह्मण, पंडे आणि ह्या नकली
मंडलेश्वरांना सांगत असत की तुम्ही साधना चुकीची सांगत आहात, तुम्हीच परिचित नाही आहात, या भोळ्या जीवांची दिशाभूल करून त्यांना काळाच्या जाळ्यात अडकवून ठेवत आहात. तर सत्य सांगितल्यामुळे परमात्म्यांचे, कबीरजींचे ते सगळे शत्रू झाले होते. कोण? मुल्ला आणि काझी आणि पंडित आणि ते त्या काळातले गुरुवर्य हिंदू धर्माचे. परमात्मा काय सांगत असत? काशी जोरा दीन का ये काजी खिलस करंत, गरीबदास उस सरे में झगड़े आन पड़ंत। सुन काजी राजी नहीं आप अलह खुदाए, गरीबदास किस हुक्म से तुमने ये पकड़ पछाड़ी गाय। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजी मुसलमान काझींना सांगत असत की तुम्ही कोणाच्या आदेशावरून या गायीला मारलं? मांस खाण्याचा उपदेश कुठल्या पुस्तकात लिहिला आहे? ज्याप्रमाणे तुम्हाला काल रात्री पवित्र बायबलचा परिचय करून दिला होता, उत्पत्ती ग्रंथाच्या आणि अध्याय क्रमांक 1 मधल्या श्लोक क्रमांक 26 आणि 27 मध्ये स्पष्ट केलं आहे, 28 मध्ये, की परमात्म्याने म्हटलं की मनुष्याला माझ्यासारखं, माझ्याच स्वरूपाचं बनवणार, आणि तशीच परमात्म्याने मनुष्याची रचना आपल्यासारखीच केली, नर आणि नारी म्हणून त्यांची उत्पत्ती केली. मग त्यांना आदेश दिला की तुम्ही मांस खाऊ नका, केवळ पृथ्वीवर जी बिया असलेली रोपं आणि फळ देणारे वृक्ष आहेत, ही फळं ही तुम्ही खाऊ शकता. कोणालाही मांस खाण्याचा आदेश नाहीये परमात्म्यांचा. आणि पुण्यात्म्यांनो, गरीबदासजी साहेब म्हणतात की कबीर साहेब असं सांगत असत, नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर्द चलाया। की नबी मोहम्मद आदरणीय आहेत, नमस्कार आहे त्यांना, ते तर अल्लाचे रसूल बनून आले होते, त्यांनी हे जुलूम केले नाहीत. नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया. आणि हजरत मोहम्मद यांचे त्यावेळी 1,80,000 अनुयायी झाले होते. कहते 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर्ज चलाया. शपथ आहे त्या महापुरुषांची ज्यांनी असा जुलूम कधी केला नाही जो तुम्ही करत आहात आणि करायला लावत आहात. हे पुण्यात्म्यांनो, मुसलमान धर्माला जवळजवळ 1400 वर्ष झाली. यात वाईट गोष्टींनी घर करणं काही मोठी गोष्ट नाही. जसा हा शीख धर्म आहे, हा जास्तीत जास्त 500 वर्ष जुना आहे. आणि गुरु ग्रंथ साहेब आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यात वाचून पहा की कुठे मांस खाणं किंवा दारू पिणं असं लिहिलंय का. आणि हे म्हणून घेतायत शीख आणि कापा बकरे, प्या दारू. आणि एवढ्या कमी वेळात या पवित्र धर्मात किती वाईट प्रवृत्ती शिरल्या. तो तर 1400 वर्ष जुना झालाय. आणि आता जर या वाईट प्रवृत्तींचा अंत झाला नाही तर 800 वर्षांनंतर शीख धर्मात येणारे लोक असं सांगतील की आमचे गुरुजीही असेच खाणारे पिणारे होते. ही त्यांची स्वतःची चूक आहे. त्या महापुरुषाने कधी स्पर्शही केला नव्हता. तर इथे काय सांगत आहेत? नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया. मग काय सांगतात? अरस कुरस पर अलह तकत है. होय होय, अरस कुरस पर. अरस म्हणजे आकाशाच्या, कुर्स म्हणजे अंतिम टोकावर. अरस कुर्स पर अल्लाह तकत है और खालिक बिन नहीं खाली, वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. काय सांगतायत की त्या परमेश्वराचं, कबीर भगवानांचं, अल्लाहू अकबरांचं अरस कुर्स पर अल्लाह तकत है, अधर दुलीचे पडे गुरुवन के. म्हणजे अधर म्हणजे वरती, दलीच्या म्हणजे बसण्याचं स्थान, ठिकाण. त्याला आपण सिंहासनही म्हणतो, तख्तही म्हणतो.
तर म्हणतात अरस कोरस पर अल्लाह तकत है. आणि खालिक म्हणजे परमात्म्याशिवाय असा कण सुद्धा नाहीये, म्हणजे त्याच्या नजरेच्या बाहेर एकही जीव नाहीये. और वो पैगंबर पाक पुरुष थे जे 1,80,000 हजरत मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी झाले आणि अन्य जे कोणी ईसाजी मुसाजी असे जे महापुरुष झाले असं म्हणतात, ते पवित्र आत्मा होते. ते असा जुलूम करत नव्हते जसा तुम्ही करत आहात आणि करायला लावत आहात. अरस कुरस पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. आता त्याच दृष्टिकोनातून आम्ही सांगतो आहोत की कोणत्या पुस्तकात लिहिले जो जुलूम तुम्ही करीत आहात. कारण परमात्म्याने जो आदेश द्यायचा होता पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथात 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी जे काही सांगायचं होतं, ऐकायचं होतं, आदेश द्यायचा होता, विधान बनवायचं होतं, ते सांगून निघून गेले. आता ह्या कुराण शरीफ मध्ये तुम्ही वाचा, जवळजवळ 60% विवरण पवित्र बायबलमधलंच आहे. आणि हे आदमजींना आपला आदिपुरुष मानतात, दोन्ही धर्म, ईसाई आणि मुसलमान धर्माचे अनुयायी. तर बाबा आदम जे आहेत आणि त्याचंच विवरण आहे तिथं पवित्र बायबलमध्ये. आणि परमात्म्याने जो आदेश दिला होता की कुणी मांस खायचं नाही, हा आहार आहे तुमचा, बीज असलेलं धान्य जसं गहू, चणे, ज्वारी, बाजरी हे जे काही आहे, आणि बाकी काजू, खिसमिस, सफरचंद, संत्री असे छान मेवा दिलाय भगवंताने, आणि मग अभक्ष खावं. आणि तिथे मग त्यानंतर जसं पवित्र बायबलमध्ये तुम्हाला पुढे वाचायला मिळेल, त्यात काय लिहिलंय की अशा खूरवाल्यांचं मांस नाही खायचं, अशा पशूंचं मांस खा, अशांचं नका खाऊ. हे त्यांचं कोणाचं विधान आहे? देवाचं नाहीये. हे कुणा फरिश्त्याने किंवा कुणी अन्य देवाने वा कुणा महात्मा पुरुषाने आपले विचार त्यात लिहिले, तो ईश्वराचा आदेश नाहीये. आणि जर त्या परमात्म्याच्या विधानाला न मानून आपण कुणा अन्य देव अथवा फरिश्त्याचा आदेश पाळला तर भगवंताच्या विधानाला आपण तोडत आहोत. जसं एका ठाणेदारासमवेत मित्रता होती कोणा व्यक्तीची, त्याने आपल्या ठाणेदार मित्राला सांगितलं की माझा सहवासी, माझा शेजारी मला खूप त्रास देतो आहे आणि मी त्याला सर्व प्रकारे प्रार्थना केली, माझं मानत नाहीये, काही प्रयत्न करा. आता त्या दरोगाजींनी सांगितलं आपल्या मित्राला की मार त्याला काठी, मग बघतो मी. आता मित्राचा आदेश पाळून त्या व्यक्तीने दरोगाजीचा आदेश मिळताच त्या अधिकाऱ्याचा आपल्या शेजाऱ्याबरोबर भांडण केलं आणि त्याच्या डोक्यावर काठी मारली. मारताच तो मेला. आता राजाचं विधान होतं की कुणी कुणाची हत्या केली तर त्याला मरणाची शिक्षा मिळेल. आता त्या नालायकाने एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचं पालन करून राजाच्या विधानाचा भंग केला, ज्या कारणाने त्याला मृत्यूची शिक्षा झाली, त्याला फाशी लागली. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराचा आदेश आहे की मांस खायचं नाही मनुष्यासाठी. फलदार वृक्ष आणि बीजदार रोप, नथिंग एल्स. आणि मग पुढे जाऊन कोणा फरिश्त्याने, जसं आपण पाहिलं पवित्र बायबलमध्ये असं प्रमाण आहे की कुणी फरिश्ते येऊन काही सांगतात, असा असा बकरा बळी द्या, जसं आपण पाहिलं असेल हिंदू धर्मात. भूत म्हणालं कोणामध्ये की मी भैरव आहे, बकरा चढवा, दारू पिणार. आता मुलीचा बाप म्हणाला की तू हलवा खा. मग ते घाबरतात आणि म्हणतात की याला बकरं पण कापा आणि दारू पण पाजा. आणि तरीही तो धुमसत राहतो, कारण की सद्भक्ती आणि भगवंताची दया याच्याशिवाय आपत्ती टळू शकत नाही. दुप्पट पाप वाढवतात ते. तर तो आदेश जर त्या पवित्र बायबलमधील कुठे लिहिलेला आहे तर तो त्या परमात्म्याचा आदेश नाही, कोणा ठाणेदाराचा आदेश आहे. आणि त्याचं पालन केल्याने आपण दोषी होणार आहात, आपल्याला सजा मिळेल, शिवू पण नका. सुनका जी राजी नहीं आप अल्लाह खुदा, गरीब दास किस हुक्म से तन पकड़ पछाड़ी गाय. आता कबीर साहेबांच्या महिम्याला गरीबदासजी वर्णन करतायत
आणि सांगतायत कबीर साहेबांची आणि त्या काझींची वार्ता. परमात्मा कबीर म्हणतायत की हे काझी, तू कुणाच्या आदेशाने ही गाय मारलीस, हत्या केलीस तिची. आणि मग सांगतायत ही गाय काय आहे. गौ हमारी मात है, पीवत जिसका दूध है, गरीबदास का जी कुटिल तन कत्ल किया औजूद. होय होय. आता जिचं आपण दूध पितो तिला आईच्या दृष्टीने पाहतो. पहिली गायच असायची आपल्या भारतवर्षामध्ये, म्हैस नव्हती. आता गाय पण माता आहे आणि म्हशीचं दूध पीत असाल तर म्हैस पण माता आहे, आणि बकरीचं दूध पीत असाल तर बकरी पण माता आहे, म्हणजे आदरणीय आहे ती. मग तिचं मांस खायचं तर काय म्हणतात की गौ हमारी माता है, पीवत जिसका दूध, गरीबदास का जी कुटिल तन कत्ल किया औजूद. गौ अपनी अम्मा है, तापर छुरी निभा, गरीबदास घी दूध को ये सब ही आत्म खावे. आता परमात्मा परमेश्वर कबीरजी किती म्हणजे आपल्या हिताची गोष्ट सांगत होते, परंतु ते स्वार्थी व्यक्ती परमात्म्याचे शत्रू बनत चालले. कि गौ अपनी अम्मा है, इस पर छुरी न बा. आणि कबीर साहेब म्हणतात की गरीबदास इस घी दूध को सब ही आत्म खा. म्हणजे गाय ना हिंदूंना मना करते दूध प्यायला, ना मुसलमानांना, आणि म्हणतात मग तिचं मांस खाता. आता एक गाय जवळजवळ 6-7 वेळा वासरू देते आणि जवळजवळ 10 वर्षांपर्यंत किंवा 7-8 वर्षांपर्यंत दूध पाजते तुम्हाला. तुम्ही तिचं दूध प्या आणि मांस तर एकदा खाऊन तुम्ही फस्त केलत आणि पापाचे भागीदार बनलात. तुमचं पण पोट भरेल, तुमच्या मुलांचं पण पोट भरेल, आणि विनाज्ञानाने तुम्ही पापाचे भागीदार बनता, गायीचं मांस खाता. काझींनो, ही तुमची प्रोसिजर चांगली नाहीये. तुम्ही चुकीचं करताय, भगवानाचे दोषी बनताय आणि बनवताय. आता काय म्हणतायत, ऐसा खाना खाइए माता के नहीं पीड़े, गरीबदास दरगह सर तेरे गल में पड़े जंजीरी. काजी पटक कुराने को उठ गए सिर पीटे, गरीबदास जो ला कही ये बानी अकल अधीठ. आता जशी ज्ञानचर्चा होत होती, परमात्मा त्यांना ही शिकवण देत असत, त्यांना सांगत असत की तुम्ही असं करू नका, तुम्ही पापाचे भागीदार होत आहात. म्हणतात ते काझी आणि मुल्ला त्यांच्याबरोबर इतकं, कारण की तिथं बसलेले इतर उपस्थित लोक ह्या गोष्टीशी सहमत होत असत की कबीरजी बरोबर सांगतायत, आणि त्यांची पंचायत व्हायची. तर सांगत होते की तिथे कुराण शरीफ पण सोडून गेले आणि निघून गेले तिथून. म्हणाले की आम्ही राजाकडे तक्रार करू यांची, हा निकम्मा माणूस आहे. आणि काय म्हणाले, जुल्हा दीन बिगाड़िया, काजी आए फेरे, गरीबदास मुल्ला मुरुग अपनी अपनी बेरे. आता काझी मुल्ला उठून निघून गेले. गोष्टी होत होत्या, शेकडोंच्या संख्येने भक्त मुसलमान आणि हिंदू उपस्थित होते. तर काझी मुल्ला उठून निघून गेले. त्यांना परत पकडून आणलं की जाऊ नका, बसा, चर्चा तरी करा. मग बसले. आता परमात्मा काय सांगत आहेत, मुर्गे से मुल्ला बनो तुम, मुल्ला फेर मुर्ग, गरीबदास दो जग धसोगे, तुम न पावे नहीं स्वर्ग. आता काय सांगत होते की परमात्म्याचं विधान आहे, आज कोंबड्याला तुम्ही कापत आहात, बकरी गायींना कापत आहात, पुढच्या जन्मात काझी तू तर कोंबडा होशील, कोंबडा, और मुर्गा होगा काझी, ये तेरी गर्दन काटेगा. हे तुमचं टीट फॉर टॅट सदैव होणार आहे. तर असा जुलूम करू नकोस की तुला कोंबडं बनून पुन्हा येऊन त्याला डोकं द्यावं लागेल. मग काय म्हणतायत, काजी कलमा पढ़त हो और बाचो फेर कुराने, गरीबदास इस जुल्म से तेरे डूबे दोहू जिहाने. की एकीकडे तर तुम्ही कलमा वाचता, जसे मंत्र असतात ना, मंगलाचरणम असं वाचतात, आणि गायत्री मंत्र यजुर्वेदाच्या 36व्या अध्यायाचा 3रा श्लोक आहे ज्याला वाचत असत. तर ते तर सांगत होते तुम्ही पवित्र वाणी कलमा तर वाचत आहात भगवंताच्या महिम्याचा, आणि तिकडून गायी कापताय. अरे ही काय मस्करी आहे. एकीकडे तुम्ही भक्ती करताय आणि जुलूम करताय त्याच्याबरोबरच.
काजी कलमा पढ़त हो तुम और बच्चो फिर कुराने. ह्या पवित्र ग्रंथाला पण वाचताय आणि मग तुम्ही गाई बकरी कोंबडं कापताय. गरीबदास इस जुल्म से थरे डूबे दो जिहान. म्हणजे दोन्ही स्थान बिघडून जातील. ना तुम्ही इथले राहाल आणि ना तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल. इथेही तुम्ही बर्बाद व्हाल आणि पापाचे भागी व्हाल. आता परमात्मा दोन्ही धर्मांना सांगत असत, म्हणजे काझी आणि मुल्ला आणि पंडितांना, दोनों दीन दया करो मानो बचन हमारे. गरीबदास गौ सूर में एक बोलन हारे. ओय होय. आता किती विनम्रतेने बोलतायत कबीर परमेश्वर की दोन्ही धर्म दया करा आणि माना वचन माझे. आणि कबीर साहेब म्हणतायत की डुक्कर आणि गायीमध्ये एकाच प्रकारचा जीव आहे. मग काय सांगतायत? सूर गऊ में एक है गाय भखो ना सूरे. गरीबदास सूर गऊ का दोहों का एक नूरे. मुल्ला से पंडित भय पंडित से भय मुल्ले. गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सुल्ल मुसुल्ले. आता काय म्हणत आहेत की हिंदू धर्माचे पंडित म्हणत की हे मुल्ला काझी हे मुसलमान काफिर आहेत, आणि मुसलमानांचे काझी आणि मुसलमान म्हणायचे की हिंदू काफिर आहेत. आता कबीर साहेब म्हणतायत, पहा आज तुम्ही पंडित आहात हिंदू धर्मामध्ये आणि उद्या तुमचा मृत्यू होईल, तुम्ही मुसलमान धर्मामध्ये जन्म घेऊ शकता आणि मग आपण काझी पण बनू शकाल. आणि काझी आज मुसलमान धर्मामध्ये आहे तर उद्या हिंदू धर्मात जन्म घेऊन तो पंडितही बनू शकेल. तुम्ही आपसातील हे वादविवाद सोडून सहज असं आपसात कॉम्प्रोमाइज करून घ्या. मुल्ला से पंडित भवे और पंडित से भव मुल्ले. गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सुल्लम सुल्ले. हिंदू झटके मारे ही ये मुस्लिम करें हलाले. गरीबदास दो दीन का थरा होगा हाल बेहाल. आता पहा किती आपापली चतुरता दाखवत आहेत हिंदू, की पंडित पण बळी चढवतात या मातांना, बदनाम करतात की काली तर सांड मागते, काली माई आणि फलानी माई बकरी खाते, तर ती माता खा आणि घ्या हे सगळं, पुरवा तुमच्या जिभेचे चोचले. तर म्हणतात हे काय सांगतायत हे चतुर गुरु हिंदूंचे, की आम्ही तर पशुला ज्याला बळी देतो ना त्याला एका झटक्यात मारून टाकतो, त्याला त्रास नाही होत, त्याला जाणवत नाही दुःख, तेव्हा बळी चढवतो, आम्ही पाप नाही करत. आणि मुसलमान काय म्हणतात, आम्ही तर कलमा वाचत असतो आणि हळूहळू त्याला मारतो की त्याला त्रास होऊ नये. मूर्ख बनवतायत. या तुमची मान कापतो, ही अशी कापूया यांची हिंदू कापतात तशी, आणि मुसलमानांची कापाची तर अशी हळूहळू, काळीच फाटेल तुमचं. तर काय सांगतायत परमात्मा? पुण्यात्म्यांनो, जसं वाजिदजी सारख्या पुण्यात्म्याने राज्य त्याग केलं परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, आणि शेख फरीद सारख्या मुसलमान महापुरुषाने आपलं तन्मन वेचलं परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, विहिरीमध्ये लटकत होते वरती झाडाला पाय बांधून, आणि 12 वर्षापर्यंत तपश्चर्या करीत होते. सुकून गेलं सगळं शरीर, शरीरावर मांस नाही राहिलं, अस्थिपंजर दिसू लागले जेव्हा कावळे आले त्याचे डोळे खाण्यासाठी, आणि शरीरावर कोणतीही खाण्यासारखी गोष्ट नजर येत नव्हती त्यांना, आणि विचार केला की हा माणूस मेला आहे. तेव्हा शेख फरीदने सांगितलं की हे बंधू कावळ्यांनो, तो मुसलमान होता, मुसलमान मांसाला शिवत नाहीत, मुसलमान तो आहे जो मांसाला हात पण लावत नाही. शेख फरीदने सांगितलं होतं, कावळ्यांनो, माझे डोळे नका खाऊ, मला अल्लाच्या दर्शनाची आशा आहे. माझ्या शरीरावर तुम्हाला कुठेही उरलेलं मांस दिसलं तर ते मांस खा माझं, पण माझे डोळे नका खाऊ, मला भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे. तर पुण्यात्मा ते असतात मुसलमान ज्यांनी कधी मांस शिवलं नाही आणि स्वतःचं बलिदान दिलं की माझं सर्व काही खाऊन टाक पण मला मालिकचं दर्शन होणार नाही, अशी अवस्था करू नकोस. आणि जर जी प्रोसिजर तुम्ही करून ठेवली आहे, हलाल करून, कलमा वाचून, आणि वरती मशिदीत जाऊन आवाज लावतो मुल्ला किंवा काझी की हे अल्ला, ह्या आत्म्याला, बकरीच्या आत्म्याला श्रेष्ठ स्थान द्या,
आता परमात्मा काय सांगतात कबीरजी? जय या रू तैं भिस्त पठाई तो कर तदबीर कबीला भाई. कबीर परमात्मा त्या काझी आणि मुल्लांना सांगत असत की जर तू आपल्या या प्रोसिजरला, ह्या वे ऑफ वर्शिपला स्वर्गात जाण्याचं मानत असशील, तुला कॉन्फिडन्स असेल, तर आपल्या कुटुंबाला पाठव, त्यांना कर हलाल सगळ्यांना. आदेश दे भगवंताला की यांना स्वर्गात ठेवा, माझा परिवार येत आहे. जर कुणी मंत्री बनला आणि त्याला कुठे प्लॉट अलॉट करण्याचा आदेश आला तर तो बकऱ्याचा नंबर येऊ नाही देणार. आपल्या मुलाचा, आपल्या नातेवाईकांचा, पत्नीचा, भावाचा, बहिणीचा सगळ्यात आधी फॉर्म भरेल. बकऱ्याचा कोण नंबर येऊ देईल? तर सांगायचा अर्थ असा की जर तुमचा यावर पूर्ण विश्वास आहे की हा बकरा अशा प्रकारे बकरा हलाल करण्यामुळे आणि हा कलमा वाचण्याने जर ते स्वर्गात जात असतील तर बकऱ्याचा नंबर कोणी येऊ सुद्धा देणार नाही. तर परमात्म्याच्या या खऱ्या खऱ्या गोष्टींनी, सच्चाईने सारे सगळे चकित झाले. कारण की राज तजना सहज है और सहज त्रिया का ने और मान बड़ाई ईर्षा ये दुर्लभ तजना ये. आणि ह्या त्यागाशिवाय ईश्वर नाही मिळू शकत. हिंदू झटके मारे ही ये मुस्लिम करें हलाले. गरीबदास दोनों दीन का थारा होगा हाल बेहाल. तिथे पहा तुझी कशी नशा उतरेल. बकरी कुकड़ी खा गए ये गऊ गधारा सूरे. गरीबदास उस भिस्त में तुमसे अल्लाह दूरे. भगवंत तर जवळ पण येणार नाहीत तुमच्या अशा नालायकांच्या. रब की रू मारते और खाते मोरे मोरे. गरीबदास उस नरक में नहीं खुन्नी को ठोरे. घोड़े ऊंट अटक नहीं ये तीतर क्या खरगोश. गरीबदास इसे कुकर्मी से अल्लाह है सो को से. सुन मुल्ला उपदेश तू कुफर करे दिन रात. गरीबदास हक बोलता और मारे जीव अनाथ. एकीकडे म्हणतायत की मी हक्क म्हणजे अगदी बरोबर करीत आहे आणि मारतोय, या अनाथ जीवांना मारत आहे, आणि म्हणतोय मी ठीक करतोय, मी बरोबर करतोय, मी चांगलं करतोय. सुन काजी कलिया किया ये जाड़ सुवाद रे जंद. गरीबदास दरगाह में तेरे गळ में पडेगा फंद. आता काय सांगत आहेत की कसं खाणं खावं. बासमती चावल पके. बासमती चावल पका और गरत खांड टुक डारे. गरीबदास करो भक्ति ही ये कूड़े काम निवारे. आता खाण्याविषयी काय सांगतायत की बासमतीचा भात बनवा आणि त्यात साखर आणि तूप, देशी तूप घालून खा आणि भक्ती करा, ही बकवास सोडून द्या. बासमती चावल पका गरत खांड टुक डारे. गरीबदास करो बंदगी ये कूड़े काम निवारे. मग काय सांगतायत? फुलका धोवा दाल कर अलवा रोटी खाए. गरीबदास का जी सुन ये मिट्टी मांस ना पकाए. सांगतायत बाबांनो, फुलके आणि डाळ छान बनवून खा आपली, मुगाची, आणि हलवा रोटी बनव आणि जास्त काही करू नकोस. गरीबदासाचं हे एवढं ऐक आणि हे मटन मांस बनवू नकोस. रोजे रखें और खून करें फिर तस्बीले हाथ. गरीबदास दरगह सरेतन बहुत करी है घात. कबीर साहेब सांगतायत की दिवसा तर तुम्ही उपवास करताय, व्रत ठेवताय भगवंताचं, आणि संध्याकाळी ते कर्म बिघडवून टाकलं. कोंबडा मारला, बकरा कापला, हा सगळा मूर्खपणा. काजी खलस उठाए दे तज रोजे की रीत. गरीबदास अल्लाह भजो ये समय जावेगा बीत. काजी राजी क्यों हुआ जो हती अल्लाह की रूह. गरीबदास छूटे नहीं ये लेखा दुबरदू. आता या प्रकारचे विचार परमात्मा त्यांच्या हितासाठीच देत असत काझी, मुल्ला आणि पंडितांना. परंतु परमात्म्याची वाणी आहे की
कहें साची माने बुरी, यही परीक्षा नीच. की त्यांच्या हिताचं सांगावं तर ते मात्र मांडतात वाईट, हेच सगळ्यात नीच. आता परमात्म्याचे तर हिंदू पण त्याचीच मुलं आहेत आणि मुसलमान पण त्याचाच आत्मा आहे. आता हे तर त्याला माहित आहे त्या परमात्म्याला की हे काळाद्वारे प्रेरित आहेत. काळ इच्छितो की त्यांच्या कर्मांना बिघडवा, यांना पुन्हा नरकात टाका, यांचे डोळे न उघडो, वा यांना कुत्र गाढवं बनून सोडून द्या. मात्र यांना परमात्म्याचा पत्ता न लागो, सत्याचं ज्ञान न होऊ दे. आता काळ प्रेरणेने ते काझी आणि मुल्ला चकित झाले, नाराज झाले आणि खूप त्यांनी वाईट वाटून घेतलं. भगवंतांबरोबर खूप गैरवर्तन केलं. अंती काय झालं की एकदा सिकंदर लोधी चालून गेला काशीमध्ये, कारण की तो सिकंदर लोधी दिल्लीचा बादशहा होता आणि तिथला काशीचा जो नरेश होता, राजा होता, तो वीर देवसिंग बघेल होता. वीरसिंग बघेला कबीर परमेश्वरजींच्या शक्तीशी आणि ज्ञानाशी परिचित होऊन, त्यांच्या महिम्याशी परिचित होऊन त्यांचा शिष्य झाला होता. आता तो पंडित आणि काझी यासाठी शांत होते, तिथे तर ते चूप राहत होते, कबीरजींबद्दल धुमसत होते, पण राजाच्या समोर जात नव्हते तक्रार करण्यासाठी, कारण तो तर त्यांचा शिष्य आहे. एकदा सिकंदर लोधी दिल्लीचा बादशहा, त्याच्या खाली छोटे नरेश येत असत, तो पण पोहोचला काशीमध्ये आणि झाला मग पेच या खोटारड्यांचा. आता ते काझी आणि मुल्ला हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन पोहोचले राजा सिकंदर लोधीच्या जवळ. सिकंदर लोधीने कारण विचारलं की आज कसे काय सगळे एकत्र आला आहात, काय आपत्ती आहे आपल्यावर, सांगा. त्यांनी काय सांगितलं? होय, त्यांनी काय सांगितलं की एक हिंदू कबीर नावाचा आहे आणि त्याने आपल्या ह्या मुसलमान धर्माची बेइज्जती केली. तो म्हणतोय की मांस मटण खाऊ नका आणि आपल्या मुसलमान धर्माच्या क्रियांना चुकीच्या सांगतो आहे आणि आपल्या स्वतःला देव म्हणवतो आहे. अजून थोडा मीठ मसाला लावला. तर सिकंदर लोधीने सांगितलं की आणा पकडून. तो आदेश मिळताच एका व्यक्तीला पकडण्यासाठी 10 शिपाई धावले, आणलं पकडून परमात्म्याला. आता पुण्यात्म्यांनो, तिकडे हजारोंच्या संख्येने हिंदू मुसलमान दर्शक बसलेत, राजा बसलाय. राजाने विचारलं की तू कोण आहेस? तू स्वतःला देव म्हणवतो आहेस? जर तू अल्लाचा रसूल आहेस तर तुझी परीक्षा घेत आहोत. एक गाय मागवली, कारण की परमात्मा म्हणत असत की गाय मारू नका, पाप लागेल. तर हे तर उलटेच चालले मूर्खासारखे. तर गाय मागवली आणि म्हणाले की हिची आम्ही कत्तल करतो तुझ्यासमोर आणि तू जिवंत करून दाखव कबीर, जर तू अल्लाह आहेस किंवा त्याचा रसूल आहेस. आमचे अल्लाह हजरत मोहम्मदने गायीला मारून जिवंत केलं होतं. आता हजरत मोहम्मदजींनी गायीला कसं मारलं होतं? त्यांनी वचनाने मारलं होतं, शब्दांनी, आपल्या वचन आध्यात्मिक शक्तीने. आणि आध्यात्मिक शक्तीनेच जिवंत केलं होतं, तिचं मांस नव्हतं खाल्लं. आणि तुम्ही करा हीच नक्कल? परमात्म्याने त्यांना सांगितलं. तरीही ते म्हणाले की गाय कापली आम्ही. गाय गरोदर होती, पोटात वासरू होतं. गाय आणि वासराचे 4 तुकडे झाले. आता सिकंदर लोधीने म्हटलं की बोल, तू गप्प का बसलायस? यांना जिवंत कर, नाहीतर तुझी मान कापू. परमात्मा उभे राहिले आणि म्हणाले, कहा हम ही अलखला हैं कुतुब गोस और पीर, और कह कबीर खालिक दनी हमरा नाम कबीर. मीच आहे अल्लाहू अकबर आणि आम्हीच साऱ्या सृष्टीचे मालक आहोत. हम ही अलखला हैं कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक दनी मेरा नाम कबीर. गाय वासराजवळ ते आले. एकदा हिला थोपटलं, एकदा त्याला थोपटलं. दोघांची शरीरं जोडली आणि ती जिवंत झाली. आणि गायीच्या खाली वासरू आणून पूर्ण बादली भरली दुधाने कबीर साहेबांनी. बोलो बंदी छोड़ कबीर साहेब की जय. तर पुण्यात्म्यांनो, हा परमात्मा आहे. मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुर अपना साथी है. आणखी सांगेन संध्याकाळी. बोलो सतगुरुदेव की जय हो. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म
साऱ्या सृष्टीचे रचनाकार, कुल मालिक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने आपण काही पुण्यात्मे परमात्म्याची महिमा ऐकण्यासाठी इथे आश्रमात पोहोचू शकलात. पुण्यात्म्यांनो, सत्संगात आल्याने आपल्याला ही माहिती मिळेल की खरोखरच आपण फार चुकीच्या स्थानावर राहत आहोत. हे स्थान केवळ यातना देण्यासाठी ह्या काळ भगवानाने बनवून ठेवलंय. जसं कैद असते, जेल असते, तर इथे प्राण्याला कसा हा पृथ्वी लोकावर पाठवतो आणि इथे परमात्म्याकडून कोणतीही सुविधा नाही आहे. इथला जो भगवान आहे, इथला जो स्वामी आहे, तो काळ आहे आणि ज्याचं नाव काळ आहे त्याच्याकडे दया असत नाही. त्यात दया नावाची चीज नसते ज्याचं नाव काळ आहे. आणि हे गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये स्वयं सांगतायत की अर्जुन, मी काळ आहे आणि आता या सर्व सैनिकांचा, सर्व लोकांचा नाश करण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. तर यातून अंडरस्टूड आहे की इथे जे दुःख आम्हाला दिलंय कदाचित ते कमीच आहे, कारण की काळ जो आहे तो केवळ दुःखच देऊ शकतो, सुख नाही. ह्याच कारणाने आपण जर काही कामानिमित्ताने जंगलात गेला असाल, शेतात कार्य करीत असाल वा मजुरी करत असाल, एकदम गारा पडू लागतात, डोक्यात लागो, डोळे फुटो किंवा पाय तुटो, धावत जाऊन कुठल्या वृक्षाच्या किंवा घरामध्ये आश्रय घेतला तर जीव वाचू शकतो, नाहीतर नाही. कुठेतरी पूर येतो, लाखो व्यक्ती वाहून जातात, मरून जातात. अन्य प्राण्यांचं तर काय सांगायचं, ते किती किती संख्येने मरतात बिळांमध्ये, अन्य स्थानांवर. कुठे भूकंप येतो, तिथे पण काही हजारोंच्या, लाखोंच्या संख्येमध्ये प्राणी, मनुष्य, मानव समाप्त होऊन जातात. आरामात लोळताय, भूकंप आला, सगळी वस्ती नष्ट झाली, हाहाकार माजला. हे काय स्थान आहे? हे काय राहण्याच्या लायकीचं आहे? एक राजा आहे, इथला राजाला तर आपण सुप्रीम पॉवर मानतो, मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, आणि त्याची दुर्गती, एका सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅश झालं, त्याच्या हाडांचा पत्ता नाही, कुठे जाऊन पडली. तर इथे परमात्मा आठवण करून देतात की तुम्ही या चुकीच्या जागी राहून ह्या काळाच्या द्वारे ह्या खोट्या सुखांना प्राप्त करून विसरून गेला आहात त्या पूर्ण परमात्म्याला. आम्हाला आठवण करून देतात परमेश्वर, कबीर कहाँ गर्बियो ये काल गह करके से ना बेरा का मारेगा के घर के परदेशो. परमात्मा म्हणतात, हे भोळ्या जीवा, तू कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगत फिरत आहेस? एक छोटीशी पोस्ट प्राप्त करून, एका छोट्याशा तुकड्याचा मुख्य बनून, राजा किंवा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बनून तू कुठे राहतोयस? ये काल गह कर केश, म्हणजे तुझे केस पकडेल जेव्हा तुझा अंतिम समय येईल, आणि तो अंत समय न जाणे कुठे येईल. घरी पण येऊ शकतो आणि परदेशात तू गेला आहेस तिथेही येऊ शकतो.
तर तिथेच तुला मारून टाकेन, सोडणार नाही. कहाँ जन्मे कहाँ पाले पोसे, खूब लड़ाए लाडे, ना जाने इस देह के है, कहाँ खंडेंगे आडे. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची ही वाणी आपल्याला नेहमीच हृदयात साठवावी लागेल. आणि या घाणेरड्या जगात जर तुम्ही थोडाफार आधार मागत आहात, सुख पण मागत आहात, प्रोटेक्शन पण मागत आहात, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव शंकर भाऊराव भुसारे, मुक्काम गंगापूर, पोस्ट वरुड, तालुका जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सर, याच्या अगोदर मंडपचं काम करायचो मी. सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर, मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर संप्रदायामध्ये खूप कट्टर भक्त होतो आणि त्याचे खूप साधना करत होतो. तर ते साधना म्हणजे संप्रदायाच्या नियमानुसार हरिपाठ करणं, सकाळी 3 वाजता उठून काकडा भजन करणं, त्याच्यानंतर कीर्तन ऐकणं, हे करायचो. पण गुरु ही वस्तू मला माहिती नव्हती, म्हणून त्या गुरुसाठी एक परमान मी ऐकलेलं होतं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरु ही पदवी इतकी मोठी आहे, मला याच्यातून ते समजलं होतं. पण मग गुरु करावा कोण, तर हे आपल्यापुढं प्रश्न होता. तर मी माझ्या हिशोबानं जे संत जवळचे होते मी त्यांना गुरु मानलं होतं. तर ते गुरु मानलं, त्यांनी मला जी दीक्षा दिली मी त्यानुसार भक्ती करायचो. एकादशी व्रत करायचो, चतुर्थी करायचो आणि 12 महिन्यातून एक वेळेस चतुर्मास धरायचो 4 महिने. तर ते 4 महिन्यामध्ये डोंगरावर राहायचो, महादेवाच्या मंदिरावर, तिथंच राहायचो, तिथंच सेवा करायचो रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. सकाळी उठून 4 वाजता महादेवाला पाणी घालायचो, पूजापाठ करायचो. सकाळी उठल्याच्या नंतर शिवलीला अमृताचं एक अध्याय पूर्ण करायचो. असा माझा नित्यनेम तिथं होता. त्याच्यानंतर मी जे अगोदर गुरु केलेले होते तिथं माझं समाधान झालं नाही, म्हणून मी दुसरे गुरु नवनाथ बाबा दत्त आश्रम नगरसूल त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार मी भक्ती करत होतो. तर त्यांनी आमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्यायचे. गुरुचरित्राचं पारायण करीत असताना मला 20-25 भक्तांना गुरुचरित्राचं पारायण दिलं आणि एकच भक्तांना दीप रत्नाकर हा ग्रंथ दिला. तर माझ्यामध्ये ती शंका उत्पन्न झाली नंतर की आम्हाला सर्वांना गुरुचरित्राचं पारायण दिलं आणि एकच भक्तांना हे दिलं, तर असं का? तर मी ते पारायण संपल्याच्या नंतर गुरुजींना विचारलं की बाबा हे असं का? तर त्यांनी सांगितलं की बेटा हे पुस्तक असं आहे की याच्यामध्ये हे जर वाचलं तर आपण समाधीमध्ये जातो. तर मग मी आग्रह धरला की बाबा मला पण हे वाचायचं. तर बाबांनी सांगितलं तुला जर वाचायचं असेल तर तू इथं येऊन ते वाचू शकतो. तर मग मी ठीक आहे. तर त्यावेळेस आपला चतुर्मास होता, मी डोंगरावरती होतो महादेवाच्या मंदिरावर. तर मी ते दीप रत्नाकर पुस्तक म्हणून तिथं नेलं आणि पूजापाठ न करता फक्त सरळमध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी मी ते वाचलं. तर त्याच्यामध्ये मला असं सापडलं की 5वा वेद हा सूक्ष्म वेद आहे आणि 4 वेदाच्या तो पुढचा आहे आणि त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे, म्हणून तिथून पुढं माझं थोडंसं हे झालं. आणि इतकं करत असताना आपण ही जी भक्ती साधना करतो तर ह्या भक्ती साधनेचं फळ म्हणजे स्वर्गप्राप्तीसाठी मोक्षप्राप्तीसाठी करत आहे. तर ही मोक्षप्राप्ती म्हणजे स्वर्गाला जाणे. तर स्वर्ग जाण्यासाठी काही संतांनी असं सांगितलेलं आहे की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा. मग स्वर्गामध्ये गेलेले तर इथं येण्यासाठी अपेक्षा करत आहे, तर मग आपण स्वर्गात जाण्यासाठी कशासाठी जायचं ही एक शंका उत्पन्न होऊन जायची. आणि इथं असताना ही जी साधना जे साधू संत ऋषी मुनी डोंगरात जाऊन तपश्चर्या करते तर ही याच्यासाठीच करू राहिले का स्वर्गात जाण्यासाठी, मग ही कशासाठी करायची ही एक आपल्यापुढं शंका उत्पन्न झालेली होती. म्हणून मी त्याच्यासाठी पुन्हा दुसरे गुरु चेंज केले. जंगलीदास बाबा कोकमठाण म्हणून
तिथं आश्रम आहे शिर्डीजवळती, त्यांनी मला आत्मज्ञानापर्यंत पोहोचलं, ओमपर्यंत पोहोचलं. पण हे जो गोंधळ माझ्या मनात होता, तर हे माझ्या मनात तिथं पण शंका नाही झाली. त्यावेळेस मी असं समजलं की पूर्ण गुरु कोण असेल, हा गुरु आहे की नाही. तर असं मी एक दिवस संध्याकाळीच विचार केलेला असताना संध्याकाळी रात्रीला संत रामपालजी महाराज हे माझ्या स्वप्नात आले. मी त्यांना त्यावेळेस बघितलेलं सुद्धा नव्हतं की हे कोण आहे आणि काय आहे. तर ते आल्याच्या नंतर मी म्हणलं आता आपल्याला गुरु तर भेटले, पण मग आता हे कुठं भेटतील, त्याच्यासाठी मी पुन्हा शोधात लागलो. आणि माझ्या मनाची जी काही शंका होती तिथून पुढं माझी सुरुवात झाली भक्ती मार्गाची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जी पूर्वी तुम्ही भक्तिसाधना करत होतात, त्या भक्तिसाधनेत आपल्याला समाधान प्राप्त होत नव्हतं आणि तुम्ही सद्भक्तीच्या शोधात होतात आणि एके दिवशी संत रामपालजी महाराज तुमच्या स्वप्नामध्ये आले आणि तुम्हाला त्यांनी प्रेरणा केली. तर ही प्रेरणा ही पूर्णपणे तुम्हाला कधी कळालं की संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहे आणि त्यांचा तुम्ही अनुग्रह किंवा त्यांची भक्तिसाधना तुम्ही स्वीकारावी? सर, हे मी ज्यावेळेस आमच्या तिथे महादेवाचे मंदिर असताना तिथं आमचे मित्र यायचे आणि त्या संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकायचे. तर त्यांनी एक दिवस येऊन मला तिथं सांगितलं, आपण ही जी भक्ती इथं करत आहो ही शास्त्रानुसार नाही आहे. कारण की ते म्हणतात का ब्रह्मा विष्णू महेश इन तीन देव की जो करे भक्ती उनकी कभी ना होय मुक्ती. तर मी म्हटलं की असं होणार नाही, असं शक्य नाही. कारण का आपल्याकडे शिवलीला अमृत आहे, शिवपुराण आहे, विष्णुपुराण आहे, ब्रह्मपुराण आहे, हे आपण सगळं वाचित आहोत आणि हे तर याच्यानुसारच आपण इथं भक्ती करत आहोत. तर त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की जे आपण हे मंत्र म्हणतोय हे तागद मंत्र शास्त्रामध्ये नाही आहे, असं तर मला दाखवून द्या, मी तुमचा शिष्य बनन, ते असं सांगते. तर मी म्हणलं नाही. तर ते म्हणे हे जे सांगू राहिले ते सत्य आहे, ते समोर पुस्तक टी व्ही पुढं पुस्तक ठेवून सांगते. तर मी म्हणलं हे पुस्तक सुद्धा त्यांचंच असन. तर मग आपला ज्यावेळेस चतुर्मास चालू असताना मग मी ते संपल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर 2 महिने त्यांचा सत्संग ऐकला आणि सत्संग ऐकत असताना गुरुजी ज्यावेळेस सांगायचे तर ते जो ग्रंथ उघडायचे, आता अगोदर सांगायचे का त्या हे ग्रंथ तुमच्या घरी पण असन तर हे तुम्ही स्वतः घरी उघडून बघा, मी जे सांगतो हे ग्रंथात आहे आणि तुमची इथं सुद्धा आहे, हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. तर त्यावेळेस 2 महिने झाल्याच्या नंतर माझ्या मनात पूर्ण काही एक भाव आला की पूर्ण गुरु हेच आहे आणि आपण यांच्या शरणमध्ये जायला पाहिजे. सर, जसं की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळालं की संत रामपालजी महाराज हेच तत्वदर्शी संत आहे आणि हेच सद्गुरू आहे, त्यानुसार तुम्ही त्यांची सद्भक्ती घेतली. तर मला असं विचारायचं आहे की या सद्भक्ती करत असताना आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का? सर, लाभ प्राप्त होण्याच्या अगोदर मी हे सांगू शकतो की मी जे याच्या अगोदर ही संप्रदाय नाथपंथी ही भक्ती करीत असताना माझे व्रत उपवास केल्यामुळं माझे 70 किलो वजन होते, तर ते 50 किलो झाले आणि त्याच्यानंतर 50 किलो झाल्याच्या नंतर मी 2-3 भाकरी खायचो. तर एक भाकर सुद्धा आपल्याकडून खाल्ल्या जात नव्हती. ती भाकर खाल्ल्याच्या नंतर ती पचन होत नव्हती, इतकी आपली क्षमता कमी झालेली होती अन्नपचन क्रियेची. तर मी ते औषध खाल्ल्याशिवाय ते अन्नपचन होऊ शकत नव्हतं. तर मी ज्यावेळेस गुरुजीच्या इकडं आलो आणि नामदीक्षा घेतली त्यावेळेसपासून मला माझा जो काही आजार होता तो पूर्ण ठीक झालेला आहे. आणि दुसरा लाभ म्हणजे असा होता, माझा मेन उद्देश होता मला मोक्षप्राप्ती पाहिजे होती. मी धन धान्य याच्यासाठी सेवा करीत नव्हतो, भक्ती करीत नव्हतो. तर ती सेवा खरी आहे आणि भक्ती खरी आहे म्हणून गुरुजींनी मला गीतेनुसार वेदानुसार पूर्ण शास्त्रानुसार हे पटवून दिलं की हेच खरं आहे. म्हणून ज्यावेळेस मला याच्या अगोदर जे प्रश्न पडायचे का स्वर्गाचे जे आत्मा आहे हे इथे येण्यासाठी तडपतात, तर म्हणून त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे का मग पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. तर तिथलचे सुद्धा पुण्य संपल्याच्या नंतर मृत्यूलोकात यावं लागतं. मग हे जर मृत्यूलोकात यावं लागतं तर मग ही भक्ती आपली खरी नाही. म्हणून पुढं मी भक्ती चालू केली आणि आज जे परमात्मा सांगत आहे का आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे की ते तिथे गेल्याच्या नंतर जन्म नाही आणि मृत्यू नाही, हमेशाच्या करता आपल्याला तिथं थांबायचं आहे. आणि ते आज रोजी सद्गुरूंनी असं सांगून दिलेलं आहे, संत रामपालजी महाराजांनी प्रूफ सहित दिलेलं आहे का ती भक्ती आतापर्यंत नानक साहेब, गरीबदासजी महाराज, दादूसाहेब, पिपाजी, धन्नाजी यांनी ही भक्ती केलेली आहे. यांनी सतलोकाला जाऊन वापस येऊन सगळ्यांना अनुभव दिलेला आहे आणि त्या अनुभवानुसार ते ग्रंथ लिहिलेले. त्याच्या प्रमाणासहित असं वाटतंय की मी आजच स्वर्गप्राप्ती करू शकतो, सतलोक प्राप्ती करू शकतो.
सद्गुरूच्या आज्ञेनुसार. सर, तुम्ही आता जे सांगत आहात की सद्भक्ती केल्यामुळे गुरु नानकजी, त्याचप्रमाणे गरीबदासजी महाराज या संतांना सतलोक प्राप्त झालं, तर हे संत जसे की महाराष्ट्राबाहेरील संत आहेत, तर असे कोणी संत होऊन गेलेत की जे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते सुद्धा सतलोकाला गमन त्यांनी केलेले आहे? हो सर, खूप संत आहे. याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा नामदेव महाराज यांनी भक्ती साधना केलेली आहे. आणि महाराष्ट्रातील जे लोक वारकरी संप्रदायाचे, त्यांना फक्त इतकंच माहिती आहे की ते पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर आहे, त्यांचं ठिकाण इथं आहे आणि नामदेव महाराज इथं आहे. पण हे तसं नाही. नामदेव महाराज ज्यावेळेस इकडं होते त्यावेळेसच इकडची ते संप्रदायाची भक्ती करीत होते. पण ज्यावेळेस पंजाब प्रांतात ते गेले आणि कबीर परमात्मा त्यावेळेस आलेले होते, कबीर साहेब, त्यांच्याकडून त्यांनी नामदीक्षा घेतली आणि तिकडं हाच प्रचार त्यांनी केला आणि तिकडच्या लोकांना हाच संदेश दिला की आपल्याला सतलोकाला जायचं आहे. हे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आणि ते सुद्धा सतलोकाला गेले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एक सद्भक्ती देतात आणि त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला जे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले आणि त्या आध्यात्मिक ज्ञानातनं आपल्याला जे काही फायदे झालेत, तेच फायदे जर आम जनतेला व्हायचे असेल तर त्या जनतेसाठी आपण काय संदेश द्याल? त्या जनतेसाठी सर, आज मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो की मी इतके उपवास करीत होतो. मला जर उद्या उपवास धरायचा आहे तर तो मी आजच जेवण कमी करायचो आणि दुसऱ्या रोजी सुरुवात करायची. म्हणजे तर मी अन्न जितकं काही पोटात आहे तर 5-5, 10-10 लिटर गरम पाणी पिऊन जे काही पोटात आहे ते काढून टाकत होतो आणि तिथून पुढं माझ्या उपवासाची सुरुवात होत होती. तर माझी त्या भक्तीमुळं अशी प्रक्रिया झाली होती, अशी व्यवस्था झाली होती की मी एक भाकरसुद्धा खाऊ शकत नव्हतो, अन्नपचन करू शकत नव्हतो. तर आज मी सगळ्यांना हे सांगू शकतो की तुम्ही सुद्धा शास्त्र बघा आणि सद्गुरूच्या चरणी येऊन सतलोकाला तुम्ही पण जाऊ शकता. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, त्यांना जर गुरुदीक्षा घ्यायची असेल तर आज रोजी सद्गुरू रामपालजी महाराजाच्या दयानं खूप काही चॅनल चालू झालेले आहे. चॅनलवरती खाली आश्रमचे नंबर येतात आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी आज परमात्मानं अशी दया केलेली आहे की सर्व जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र चालू झालेलं आहे. तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या जवळच्या जिल्ह्यात जाऊन संपर्क करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, ह्या नामदीक्षेसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, याच्या अगोदर मी असं सांगू इच्छितो, मी ज्यावेळेस 2013 मध्ये नामदीक्षा घेतली होती बरवाला सतलोक आश्रममध्ये जाऊन, तर ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो सर, तर ज्यावेळेस आम्हाला तिथून वापस निघायचं तिथं तर पूर्ण काही फ्री होतं आणि वापस निघत असताना रात्रीचे 4:30 वाजलेले होते. तर त्यावेळेस आम्हाला तिथलच्या भक्तांनी असं विचारलं की तुम्हाला कुठं जायचं आहे? तर आम्ही सांगितलं आम्हाला महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला वेळ किती लागणार? आम्ही सांगितलं सर आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचतो. त्यांनी आम्हाला 2 टायमाचं जेवण, 2 दिवसाचं जेवण आम्हाला संघ बांधून दिलं. त्यावेळेस असं वाटलं की आम्ही आपल्या मायबापांनी सुद्धा घरी असं विचारलं नाही की तुम्ही कुठे चालला आणि तुम्हाला काय लागणार आहे. हे आमच्या मायबापाच्या पुढचे सुद्धा आम्हाला तिथं भगत आत्मा भेटले आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं आणि आमची 2 दिवसाची त्यांनी व्यवस्था केली. तर त्याच्यासाठी कोणताही खर्च लागत नाही. नामदीक्षा पूर्ण टोटल फ्री आहे. त्याच्यासाठी तुम्ही ते संपर्क करून नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.